हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वीच्या पुस्तकातला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, त्याच्यातले सगळे प्रॉब्लेम्स, त्याच्या पाठीमागचं फिजिक्स आणि त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या गोष्टीची चर्चा करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, पेन आणि नोटबुक घेऊन तयार राहा आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटा. सो दोस्तो, वी आर गोइंग टू डिस्कस द न्यूमेरिकल्स इन द ग्रॅव्हिटेशन चॅप्टर ऑफ 10th स्टँडर्ड. So now first problem in this chapter. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meters on the planet. What is the value of g on the planet? What is meant by g? G is acceleration due to gravity. Gravity means force due to mass. अर्थचं जे मास आहे त्या मासमुळे जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार होती, त्या फील्डमुळे जो फोर्स ऍक्ट होतो एखाद्या ऑब्जेक्टवर, त्याचं जे ऍक्सेलरेशन होणार त्या ऍक्सेलरेशनला म्हणतात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो हिअर लेट दिस इज द ग्राउंड अँड an object is at a height of 5 meters. If that object is released and the time is measured in this watch, प्रॉब्लेम म्हणतोय की 5 सेकंड्स मध्ये ग्राउंड वर येतोय ऑब्जेक्ट. म्हणजे काय करतं, इफ बॉल इज रिलीज्ड देन इट रीचेस द ग्राउंड इन द 5 सेकंड्स. तर जी ची किंमत किती? मित्रांनो आपल्याजवळ 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. ते इक्वेशन्स म्हणजे v इज इक्वल टू यू प्लस एटी. या ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मध्ये ऍक्सलरेशन घेणार आपण g, कारण की ते फ्री फॉलिंग आहे. फ्री फॉलिंगच्या केसमध्ये u ची किंमत 0 घ्यायची, कारण इट इज रिलीज्ड, म्हणून u ची किंमत 0. a म्हणजेच व्हॅल्यू त्याची g, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन जाणून घ्यायचंय, ते म्हणजे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. मग याही इक्वेशन मध्ये काय चेंज होणार? जर का रिलीज्ड असेल तर u ची किंमत परत 0. रिलीज म्हणजे फक्त सोडून दिला म्हणजे u ची किंमत 0, म्हणजे पहिलं आपलं आन्सर संपलं. यस, खालच्या डायरेक्शनला येते म्हणजे त्याची साइन मायनस घ्यायची असते. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, ते खाली होतंय म्हणून ते मायनस घेणार. हे मायनस हाईट h, हे हाफ ऍज इट इज, पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खालीच असते म्हणून त्याचंही साइन मायनस घ्यायचं असतं. हे जी आता इथे आणि असं इथे, मग हे मायनस मायनस कॅन्सल होणार आणि मग आम्हाला भेटतं h इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. आपल्या या प्रॉब्लेम मध्ये h ची किंमत दिलेली आहे, जी ची किंमत आपल्याला विचारली, ती सांगितलेलं आहे 5 सेकंड्स. मग सोपं काम झालं की नाही? यूज दिस फॉर्म्युला. सो आय एम रायटिंग दिस फॉर्म्युला अगेन. h इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. व्हॅल्यूज ठेवतो आपण. चला आता हाईट आपल्याला दिलेली आहे 5 मीटर्स, हे हाफ ऍज इट इज. जी ची किंमत विचारली आणि हाऊ मच इज टाइम टी? टाइम टी आहे 5 सेकंड्स. सो इट्स स्क्वेअर. कॅल्क्युलेशन बघा किती सोपं आहे. हे 5 कॅन्सल झालं याच्या पॉवर सोबत, हे 2 आला इकडे, हा 5 येणार डिनॉमिनेटरला, याची व्हॅल्यू येते जी. मग 2/5 म्हणजे 0.4. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जरी ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल तरी ती ऍक्सेलरेशनच आहे, आणि म्हणून ऍक्सेलरेशनचं युनिट याला आपण जशास तसं लिहिणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही त्याची व्हॅल्यू आणि हेच त्याचा आन्सर. चला दुसऱ्या प्रॉब्लेम साठी जाऊयात. इफ द मास ऑफ ए इज ma, what must be the mass of b so that value of g on b is half than that of value of a? See, radius direct अर्धी, हा b असेल तर a किती? a एकदम याच्या अर्ध्या साइज मध्ये बसला पाहिजे. चला आपण रेफरन्स लाईन घेऊ. मग बघा, या छोट्याशा पार्ट मध्ये इथं ए बसावा. स्फिअरच आहे तो काय असं एवढ्या मोठ्या साईजचा इलिप्स नाही काढता येणार. याची रेडियस आणि ए ची रेडियस कशी सांगितली? रेडियस ऑफ आर ए इज हाफ दॅन रेडियस ऑफ आर बी. म्हणजेच एकदम छोटे छोटे 2 स्फिअर त्याच्या एका डायमीटर मध्ये बसतात. आपल्याला तर लागतं एकच, म्हणून आपण म्हणू झाले बाबा 1 आणि 1 ए आमच्या रेफरन्सला. याचा मास ma आहे. काय त्याचा मास? ma. याचा मास आपण mb म्हणू. हे
आपल्याला दिलेलं आहे आणि हे विचारलेले आहे ते कोणाच्या टर्म्स मध्ये काढायचं, याच्या टर्म्स मध्ये काढायचं. तर मित्रांनो, काही गोष्टी आपण लिहून घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्या त्या गोष्टी आपण लिहिल्या पाहिजेत. काय लिहिल्या पाहिजे आता, चला आपण लिहूयात. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू 1/2 टाइम्स रेडियस ऑफ बी. ओके. नंतर मास ऑफ ए इज इक्वल टू कैपिटल एम सफिक्स ए. नंतर मास ऑफ बी आपण समजायचं ते किती लिहायचं ते आपण समजू. मास ऑफ बी कॅपिटल एम सफिक्स बी. आणि सोबत इन्फॉर्मेशन काय दिली की जी ऑन द बी. जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे ड्यू टू ग्रॅव्हिटी काय प्रकार असतो, अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार होते त्या फील्डमुळे जो एखाद्या बॉडीवरती फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्समुळे जे ऍक्सलरेशन तयार होतं त्या ऍक्सलरेशनला म्हणतात ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं, सरफेसवर, कोणाच्या, बीच्या. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ बी इज हाफ दॅट ऑफ व्हॅल्यू ऑन ए, म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ ए. चला तर मग आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ चा फॉर्म्युला माहितीये, त्याचा वापर करू आणि मास ऑफ एम बी काढू. तो फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू कैपिटल जी कैपिटल एम बाय आर स्क्वायर. कैपिटल जी इज यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट. कैपिटल एम mass of that planet and r radius of that planet. So मग इन्फॉर्मेशन काय आम्हाला, acceleration on b is equal to half of acceleration on the surface of a. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, व्हॅल्यू ठेवायचं, संपलं काम. एकदम सोपं काम झालं. आता काय झालं, आता काय म्हणतं आम्हाला, कॅपिटल जी मास ऑफ बी डिवाइडेड बाय radius of b, let it is radius of b square is equal to this half as it is. हे half g on surface of a, फक्त सफिक्सेस द्यायचे, फॉर्म्युला तर आपल्या समोर आहेच. हा g हा कॅपिटल m सफिक्स a डिवाइडेड बाय r a स्क्वेअर. संपत आलाय, प्रॉब्लेमचा आन्सर संपत आलाय. बघा काय होतंय ते. आता इन्फॉर्मेशन काय आहे, radius of A half of radius of B. So here radius of A is equal to half of radius of B. तुम्ही RA च्या ऐवजी हे ठेवा, नाहीतर RB च्या ऐवजी हे ठेवा. सोपं कोणतं जाईल ते ठरवायचं. मला असं वाटतं की आपण 2 इकडे आणला तर R सफिक्स A 2 into R सफिक्स A होईल आणि आता इथे फक्त RB शिल्लक राहील. मग सोपं काम आहे का नाही बघा. आता ही व्हॅल्यू इथं ठेवूत. सो लुक ॲट दिस. नाव दिस कॅपिटल जी कॅपिटल विल बी कॅन्सल. आपल्याला कॅपिटल एम बी तर विचारलंच आहे. कॅपिटल एम सफिक्स बी आवर टार्गेट. आर बी किती, ट्वाइस आर ए. चला जशाच तसं ठेवूत आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहूत. राईट साइडला हाफ ऍज इट इज, हे एम ए ऍज इट इज आणि हा आर ए स्क्वेअर ऍज इट इज. काय भेटतंय सांगा आता. आता भेटेल आम्हाला शेवटचे स्टेप आपल्या कॅल्क्युलेशनची, ती म्हणजे एम बी बाय 2 चा स्क्वेअर 4 आर ए स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम सफिक्स ए आर ए चा स्क्वेअर. हे आर ए स्क्वेअर, हे आर ए स्क्वेअर झालं का कॅन्सल. बघा आर ए स्क्वेअर आर ए स्क्वेअर आणि हा 2 2 जा 4, हे 2 तिकडे घेऊन जा आणि आपला आन्सर लिहा. एम बी इज इक्वल टू ट्वाइस एम ए. दिस इज आन्सर ऑफ मास ऑफ स्फीयर बी इन टर्म्स ऑफ मास ऑफ स्फीयर ए. चला थर्ड प्रॉब्लेम. Mass and the weight of an object
on the earth are 5 kilograms and 49 newtons respectively. The mass and weight of an object on the surface of earth are 5 kilograms and 49 newtons respectively. What will be their values on the moon? Assume that acceleration due to gravity on the surface of moon is 1/6 times on that of the earth. आपल्याला acceleration due to gravity on the moon is equal to 1/6 acceleration due to gravity on the surface of earth ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण मित्रांनो, एखादा ऑब्जेक्ट कुठेही नेला तरी तो त्याच्या मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या बदलत असतात. म्हणजे जे कंटेंट असतं ते थोडं बदलतं. म्हणजे मी बसमध्ये बसलो काय आणि सायकलवर बसलो काय आणि घरी निवांत कॉटवर झोपलो काय, माझं मास थोडी बदलणार आहे. आणि म्हणून मास ऑफ द बॉडी विल रिमेन कॉन्स्टंट एव्हरीवेअर. तर पहिला आन्सर आमचा 5 किलोग्रॅम्स, त्याच्यात बदल होत नाही. मग आता वेट किती? वेट असतं मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणार आहे म्हणजे वेट पण बदलणार आहे. मग ते त्याच्यात कशामुळे बदल होणार बघा, मास बदलणार नाही म्हणजे वेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू जी. Therefore, weight on moon divided by weight on earth is equal to काय भेटल? मला प्रपोर्शनल कॉन्स्टंट लिहायची गरज नाही, कारण ते मास सेम आहे. समजा कोणाला असं वाटलं मला हे नाही समजत तर ते त्यानं जशाच तसा हे इक्वेशन वापरावं. काय होईल? मास ऑन मून जी ऑन मून डिवायडेड बाय मास ऑन अर्थ इंटू जी ऑन अर्थ. मास बदलत नाही म्हणून मास मास कॅन्सल, दिस विल बी कॅन्सल आउट. पण जीएम आहे 1/6 टाइम्स जीई. Therefore, I will write 1/6 GE. हे GE as it is. याचा अर्थ काय? GE कॅन्सल झालं आणि आम्हाला काय मिळणार? वेट ऑन मून इज इक्वल टू, हे वेट ऑन अर्थ तिकडे जाईल, ते पण ते किती? ते आहे 49 न्यूटन्स आणि डिवायडेड बाय हा आपला 6. सो वी विल डिवाइड. चला डिवाइड करू. 6 1 जा 48 है ना. 6 8 जा 48, left 1 because 49 minus 48 is 1. Now decimal point given, we can take 10. जर का आपण 10 घेतलं तर आता 10 ला 6 ना डिव्हिजन देता येतं 1, left 4 became now 40. 6 6 जा 36 और ये रिकरिंग हो जाता. रिकरिंग होतं म्हणून त्याला असं लिहू शकतो आणि हे आपलं आन्सर होईल. कदाचित पुस्तकामध्ये किंवा तुम्ही 8.17 असं लिहिलं तरी चालतं. हे त्याचं युनिट न्यूटन, कारण वेट न्यूटन मध्ये दिलेलं आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊयात. An object thrown vertically upward reaches a height of 500 meters. ओ बहुत दूर चले जाता है. What was its initial velocity? तो कितना स्पीड से फेंक गया होगा वो. How long will the object take to come back to the earth? Assume that g is equal to 10 meters per second. दोस्तों ये बात बहुत इंपॉर्टेंट है कि फिर से एक बार काइनेमेटिकल इक्वेशन याद करना पड़ेंगे. काइनेमेटिकल इक्वेशन सर कधी आम्हाला वापरता आले तर याचा विषय संपतो. काय विचारलं त्यांना आपल्याला? व्हॉट वॉज द इनिशियल वेलॉसिटी. मग आम्ही लेट बॉल इज टेकन हियर, एनी बॉल एनी ऑब्जेक्ट, इफ इट इज थ्रोन अप. जर का समजा आम्ही या बॉलला वरती फेकून दिलं आणि इथं टाइम मोजायचं ठरवलं की किती वेळ लागतो त्याला, तर बॉल काही स्पीडनं आपल्याला फेकावा लागेल ना वरती. मग हा बॉल आता जर का स्पीडनं वरती फेकला तर घड्याळ चालू झाली आपली ऍट द सेम टाइम आणि जायला त्याला 10 सेकंद लागतात, यायलाही त्याला 10 सेकंद लागतात. परंतु आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय, आपल्याला व्हिडिओ थोडा बनवायचा आहे, पेपर मध्ये लिहायचंय. मग कुठून आलंय 20 सेकंड आणि कशी काढायची त्याची इनिशियल व्हेलॉसिटी? तर त्यासाठी एकदम सोपं काम. जसा हा ऑब्जेक्ट वरती गेला होता, हा ऑब्जेक्ट वरती गेल्यानंतर इथून काही येऊन न निघाला, परंतु वरती गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 झाली का नाही? फायनल व्हेलॉसिटी 0 झाली आणि ती किती हाईटला गेल्यानंतर?
500 मीटर्स गेल्यानंतर. मग आमच्याकडे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, ते इक्वेशन आम्ही वापरूयात आता. आमच्याकडे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता याच्यासाठी आता हे इक्वेशन वापरण्यासाठी आपल्याला परत आपल्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा विचार करणे, कारण मोशन व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे, वरती फेकला ऑब्जेक्ट आपण. मग काय करणार बघा बघा आता. व्ही फायनल वरती गेला, पण पहिल्यांदा आपण आपलं इक्वेशन लिहूयात. व्ही स्क्वेअर इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ती नेहमी खालीच असते, म्हणून त्याचं मायनस साइन येणार आणि एस च्या ऐवजी आपण घेणार कॅपिटल एच, मॅक्सिमम हाईट. पण मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर ही व्हेलॉसिटी किती होणार? ऑब्जेक्ट असा ज्यावेळेस इथून मॅक्सिमम स्पीडला जाईल, यू इनिशियल व्हेलॉसिटी, तर हा ऑब्जेक्ट वरती गेल्यानंतर वर इथपर्यंत पोहोचला, त्याची व्हेलॉसिटी किती? 0 झाली, म्हणून तर तो परत वापस येणार आहे. सो फायनल व्हेलॉसिटी 0, फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी माहित नाही, हे -2, जी ची किंमत 10, एच किती आलाय आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 500 मीटर्स. हे मायनस टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊ, ती होईल प्लस. आता याचा प्रॉडक्ट किती येतो? तो येतोय हे 10, 5 2 10, and now we have 3 zeros. 30, this is equal to u square. पण मित्रांनो 10,000 कुणाचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर रूट जर घेतला तर u ची व्हॅल्यू भेटते 100 मीटर्स पर सेकंड, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 100 मीटर्स पर सेकंड आहे. पण आमचा हा ऑब्जेक्ट वापस येण्यासाठी किती वेळ लागतो असे विचारलं, हे तर झालं आमची इनिशियल व्हेलॉसिटी. या ऑब्जेक्टला तर वर जाऊन परत खाली यायचंय, वेळ किती लागणार आहे? इथं 20 दाखवलं म्हणजे 20च असणार असं थोडं आहे, 20 सेकंद लागतील माहित नाही आम्हाला. हे तर झालं आपल्याला कळण्यासाठी. नाव वी हॅव थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. कोणता? एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. दिस इज थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. पण बघा, जेव्हा ऑब्जेक्ट इथं होता, तो ग्राउंडवर होता, वर गेला आणि परत खाली आला, ज्या ठिकाणी तो इनिशियली होता त्याच ठिकाणी तो आता आलाय. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट किती झालं? डिस्प्लेसमेंट असतं डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन, पण ते तर 0, कारण की जिथे होता तिथेच तो आला. and therefore s is equal to 0. u माहितीये का आम्हाला? हो, आम्ही काढली, आम्ही डिटरमाइन केली आता, मीटर्स पर सेकंड. ए असते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते किती? ते आहे -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही म्हणताल मग यू ची साइन का नाही घेतली मायनस? ती मायनस नाही घेता येणार, कारण की आम्ही तो वर फेकलेला आहे, सुरुवातीला वर फेकलाय, म्हणून 100 पॉझिटिव्ह. येस 0 आहे, त्यामुळे प्लस मायनसचा विषय नाही. चला या तिन्ही व्हॅल्यूज इथं ठेवूत, बघू काय काय भेटतंय ते. आपल्याला भेटणार आहे बघा, एस ची व्हॅल्यू 0 ठेवली, यू ची व्हॅल्यू 100, टाइम माहित नाही, तोच तर आम्हाला काढायचा आहे, टाइम डिटरमाइन करायचा आहे. आणि आता जी मायनस आहे म्हणून हाफ इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. चला ही मायनस टर्म इकडे घेऊ म्हणजे प्लस होईल, इथे 0च आहे ऑलरेडी. हे हाफ इंटू 10 टी स्क्वेअर इज इक्वल टू 100t. काय कॅन्सल करणार? काय कॅन्सल करता येतं? तलवारी आहेत का नाही तुमच्याकडे? तलवार असली पाहिजे, तलवार बहुत काम करती है. एक टी कैंसल हुआ, एक 0 इसके साथ कैंसल होता, अब टी रह जाता, ये 2 इधर ले जाने से ये 20 बन जाता, और समय का यूनिट सेकंड है, तो 20 सेकंड्स हमारा आंसर है. नाउ नेक्स्ट प्रॉब्लम. A ball falls off a table. Falls off मतलब खाली पडला.
falls off a table and reaches the ground in 1 second. ये बॉल यहां पर है, यहां पर आया है, बस यहां से ग्राउंड में एक ही सेकंड में चले जाता बोलता है, एक ही सेकंड में. Assuming small g मतलब acceleration due to gravity g 10 meters per second square. Calculate its speed on reaching the ground and the height of the table. जिथं ज्यावेळेस ग्राउंडला तो टच होईल त्यावेळेची स्पीड किती आणि त्याची हाईट किती असं विचारलं. समजलंय का? मग आता पहिल्यांदा त्याचा टाइम 1 सेकंद आम्हाला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मदत करेल. कोणता कायनेमॅटिक? फर्स्ट इक्वेशन कोणतं? v इज इक्वल टू u प्लस ईटी. तो रिलीज झालेला आहे म्हणजे u ची किंमत 0. v आपल्याला काढायचंच आहे, हे 0 आणि हे 10 मायनस खालच्या डायरेक्शनला आहे. टाइम 1 सेकंड. सो दिस इज व्हॉट मायनस 10 मीटर्स पर सेकंड. हे मायनस साइनचा अर्थ काय? निगेटिव्ह साइन indicates velocity of a ball is in downward direction. Velocity is in downward direction. ओके. आता पुढचं आणखी विचारलंय आम्हाला व्हॉट इज हाईट ऑफ टेबल. हाईट आम्हाला काढता येईल. हाईट काढता येईल म्हणजे काय? ते डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला म्हणजे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. सो थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन परत एकदा बघा. S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मित्रांनो आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट आपण S म्हणू. डिस्प्लेसमेंट माहित नाही आम्हाला ते. u0 हे -10 मायनसच घ्यायचं, काळजी करायचीच नाही, प्लस घ्यायचंच नाही. हे बाय 2 इंटू टी स्क्वेअर म्हणजे किती? इंटू टी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. आन्सर आलं -5. हाईट मायनस असते का? नसते. म्हणून हाईट इज इक्वल टू मॉड ऑफ डिस्प्लेसमेंट अँड दिस इज व्हॉट 5 meters. Now next problem. The masses of Earth and Moon are 6 into 10 to the power 25 kilograms and 7.2 into 10 to the power 22 kilograms respectively. Mass of Earth, mass of Moon. Distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometers. Distance between them is 3.84 into 10 to the power 5 किलोमीटर. आप लोगों को पता होगा 3,84,000 किलोमीटर आहे डिस्टन्स. 3,84,000 किलोमीटर आणि हा तोच नंबर आहे. कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. लेट दिस इज द अर्थ, दिस इज द मून and distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometers. इसे 3,84,000 किलोमीटर आहे का नाहीये? हे डिस्टन्स आहे ते याला मीटर्स मध्ये करावं लागेल आपल्याला ज्यावेळेस व्हॅल्यू ठेवायच्या कॅल्क्युलेशन साठी त्यावेळेस. चला आता फॉर्म्युला काय मग? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू कॅपिटल जी मास ऑफ अर्थ मास ऑफ मून डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम. मग याला तुम्ही स्मॉल आर म्हणा नाहीतर कॅपिटल आर म्हणा, काय बिघडत नाही. चला आता फॉर्म्युला वापरू. काय फॉर्म्युला आहे तो? फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू कॅपिटल जी मास ऑफ अर्थ हियर मास ऑफ मून डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम आर त्याचा स्क्वेअर आर स्क्वेअर. व्हॅल्यूज ठेवूत. कॅपिटल जी ची किंमत 6.7 इंटू 10 टू पॉवर -11 घ्यायला सांगितले आम्हाला. मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 टू दी पॉवर प्लस 6 इंटू 10 टू दी पॉवर 24 किलोग्राम्स. यूनिट यहाँ लिखना जरूरी नहीं. इंटू मास ऑफ
मून 7.4 into 10 raised to power 22 आणि डिस्टन्स किती डिस्टन्स आहे 3.84 into 10 raised to power 5 पण ती किलोमीटर्स आहे त्याचं मीटर मध्ये करायचं म्हणजे पॉवर आणखी वाढवावं लागेल आणि म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये 10 raised to power 3 घेतला याचा स्क्वेअर करायचा कॅल्क्युलेशन मोठं आहे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला फायनल परीक्षेला येईलच याची गॅरंटी नाही आलं तर ते करावं लागेल त्याच्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे भरपूर असेल सो चला आता कॅल्क्युलेशन करूत आपण एक एक टप्प्यामध्ये हा सो हिअर 6.7 ऍज इट इज हा 6 मी सध्या जशाच तसा ठेवतो 7.4 जशाच तसा ठेवतो आणि हा पॉवर लिहितोय आता -11 हा प्लस पॉवर येतोय 46 डिवायडेड बाय हे 3.84 चा स्क्वेअर माहिती थोडा असतो आपल्याला म्हणून आपण ते जशाच तसा लिहू हा पॉवर जो आहे 10 raised to power 5 आणि 8 5 आणि 3 येणार 8 आणि त्याचा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर म्हणजे 10 raised to power 16 and this is 10 raised to power 8 याचा स्क्वेअर मला परत एक स्टेप लिहायला चान्स आहे तुमच्यासाठी लिहितो मी 10वीच्या लेवलला या जास्तीच्या स्टेप्स लिहिल्या चालतात पण जसं तुम्ही 11वी 12वी लेताल ना त्यावेळेस एवढ्या स्टेप्स आम्ही लिहिणार नाही सो हिअर 6.7 परत ऍज इट इज 6 ऍज इट इज 7.4 ऍज इट इज 10 raised to power किती बाबा हे झाला 35 डिवायडेड बाय 3.84 into 3.84 into 10 raised to power 16 आता कॅल्क्युलेशन करायची वेळ आलेली आहे आपण याला 6 ना डिवाइड करू शकतो 6 1 जा 6 6 6 जा 36 and 6 4 जा 24 हे 0.64 आलं आपलं आता इथे तसं काही करता येतं का करता येऊ शकतं है ना करता येऊ शकतं पण हे कॅल्क्युलेशन इथून पुढचं तुम्हाला परीक्षेमध्ये पाठ करून जायचं नाही तुम्हाला वेळेवर जसं सुचेल तसं ते करायचं असतं चला मग मी आता काय करणार याला आणखी 2 ना डिव्हिजन जाऊ शकतं का जाऊ शकतं कसं जाऊ शकतं बघा मी परत काय करतो याला 6 ना डिवाइड करतो याला 6 ना डिवाइड करतो 6 1 जा 6 6 1 जा 6 and इथं 1 राहतं शिल्लक त्याच्यानंतर 6 1 जा 6 म्हणजे 1.11 येतं पुढे जायची गरज नाही परत इथे तेच 0.64 वाव सोपं काम झालं आता मी जर का राऊंड फिगर मध्ये कॅल्क्युलेशन करायला लागलो फक्त डेसिमल पॉइंटच्या एका डिजिट पर्यंतचा विचार करणार तर माझ्याजवळ आहे 1.1 फक्त कॅल्क्युलेशन सोपं 11 4 जा 44 carried 2 11 7 जा 77 and 2 79 decimal point will be given before 2 digits याचा एक आणि याचा एक कारण मी हा एक आता कन्सिडर केलाच नाही डिवायडेड बाय या 6464 चा स्क्वेअर असतो 4096 पण 4 डेसिमल पॉइंट्स आहेत म्हणून इथं द्यायच्या ऐवजी इथे 2 याचे 2 तर येईल डेसिमल पॉइंट अगदी सुरुवातीला आणि 10 चा पॉवर येणार 16 जर वरती गेले तर 19 नाव आता आपण काय करू याला 7.94 डिवायडेड बाय 4.096
याचा डेसिमल पॉइंट मी राईट साइडला सरकवलाय म्हणून तो होईल -1. हा 10⁻19 ऍज इट इज. हा पॉवर जर -1 वरती गेला तर प्लस होईल, म्हणून 10 चा पॉवर होईल 20. आणि हे जर तुम्ही नियरली 4 पकडलं, हे नियरली 8 पकडलं तर आन्सर किती? आन्सर येणार आहे 2. कारण हे 8 हे 4, 8/4. आणि मित्रांनो, तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन डिटेल करायची गरज पडणार नाही. देअरफॉर हे 4.2 आणि हे क्लोज टू 8 याचा डिव्हिजन तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षित असाय ते राऊंड फिगर लिहावं. 2 × 10⁻20 हे आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणून युनिट येणार न्यूटन. चला पुढचा प्रॉब्लेम. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁻24 kilograms. Distance between the earth and the sun is 1.5 × 10⁻11 meters. If the gravitational force between the two is 3.5 × 10⁻22 newtons, what is the mass of the sun? Capital G घ्यायचे आम्हाला 6.7 × 10⁻11. Let this is the sun. ज्याचं मास आपल्याला काढायचंय, and our earth is far away from that sun. किती डिस्टन्स त्याच्यामधलं? त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलंय 1.5 × 10⁻11 meters. आणि विचारलंय व्हॉट इज द मास ऑफ सन. कॅपिटल जी ची किंमत दिली. फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला असतो आमच्याकडे कॅपिटल F इज इक्वल टू कॅपिटल G मास ऑफ सन मास ऑफ अर्थ डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि हा फोर्स दिलेला आहे 3.5 × 10⁻22 न्यूटन्स. लुक ॲट दॅट. 3.5 × 10⁻22 newtons. Capital G 6.7 × 10⁻11. Mass of the sun, अरे वो तो नीट रहा है. अनोन थे. Mass of Earth 6 × 10⁻24. Distance किती? 1.5 × 10⁻11. त्याचा स्क्वेअर आहे. म्हणून मी काय करतो 1.5 × 10⁻11 दोनदा लिहितो स्क्वेअर करण्याच्या ऐवजी. सोपं काम होईल. आता कॅल्क्युलेशन करायला सोपं कॅल्क्युलेशन करायचे. 15 4 जा 60 म्हणजे 1.5 × 4 is 6. ओके. पुढे हा 1.5 इकडे प्रॉडक्ट मध्ये आलो. या दोघांचा प्रॉडक्ट किती येणार? 15 5 जा 75 कॅरेट 7. 15 3 are 45, 45 and 7 52, and decimal point will be given before 2 digits. 5.25 आंसर. अब ये आया मेरा 22 और ये 22 44 22 and 22 44. डिनोमिनेटर में इनका प्रोडक्ट किती याचा प्रोडक्ट बघा. 7 4 जा 28 कैरी 2 6 4 are 24, 24 and 2 26. Decimal point will be before only 1. Power किती येईल? Power येईल -13. 10 चा पॉवर 10 चा पॉवर किती येणार? 10 चा पॉवर इन +13. And this will be mass of the sun. So here I shall write this as 2.68. So how is it? Look at this. 5.25 divided by 2.68. डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला घेतलाय एका डिजिटला, म्हणून 10 चा पॉवर 1 ना इन्क्रीज होईल. डेसिमल पॉइंट लेफ्टला गेला तर 10 चा पॉवर इन्क्रीज होतो, राईटला गेला तर डिक्रीज होतो. आणि हा 10 चा पॉवर 44 ऍज इट इज. दिस इज मास ऑफ सन. दोस्तों बघा हे 26 जर समजला, हे 52 समजला तर डायरेक्ट दुप्पट की नाही? बरोबर आहे. पण दुपटीपेक्षा थोडस कमी येणार, कारण 8 2 16 नाही ना तिकडे, है ना.
म्हणून 2 पेक्षा थोडस कमी आणि एवढं आन्सर तुम्ही आता तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन हे अवघड लेवलचं आहे असं कॅल्क्युलेशन बोर्डानं तुम्हाला विचारू नये असं अपेक्षित आहे. फायनल परीक्षेला ते येणार नाही असंही वाटतंय, पण आलंच तर आता पाठ ठेवायला पर्याय नाही कारण वेळ घालवायचा नसतो. आणि हे आन्सर आहे 1.96. इथं 2 यायला पाहिजे पण 2 पेक्षा थोडस कमी 1.96 आणि 44 मायनस 14 इट इज इक्वल टू 30 and this is what mass, so its unit is kilograms. मित्रांनो, तुमच्या सिलेबस मधला फिजिक्सच्या पार्ट वरचा कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही निसंकोचपणे आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर पाठवा, म्हणजे त्या अनुषंगाने मला पुढचा व्हिडिओ बनवून पाठवता येईल आणि त्या निमित्ताने आपला फिजिक्सचा बेस एकदम पक्का होईल, जेणेकरून तुमचं डॉक्टर्स आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.